साडी याच्यात मी तुम्हाला बोलली होती ना, ही जी बॉर्डर तुम्ही बघत आहात ही सिल्वर कलरची आहे। वाव, तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर ही साडी आपल्याला भेटून जाते। गोल्डन धाग्याचं पूर्ण याच्यात काम आहे। त्याच नंतर तुम्हाला ही बॉर्डर आहे रेड कलरची आहे। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि अजमेरा फॅशनचं तुम्ही खूप सारं नाव सुद्धा ऐकलं असेल, कारण अजमेरा फॅशन जे आहे ना, हे होलसेल मार्केट आहे। आणि होलसेल मार्केट सोबत तुम्हाला माहिती आहे ते स्वतः मॅन्युफॅक्चरर सुद्धा आहेत। आणि आजचे जे कलेक्शन आहेत ना, फॅन्सी सिल्क साडी, त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्क साडी येऊन गेली, कांजीपुरम साडी येऊन गेली, अजूनही कलेक्शन आहेत। तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्याशी शेअर करणार आहे। तर लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। माझं नाव आहे सपना पाटील। तर आज स्टार्ट करूया आपण। आधी कुठला कन्सेप्ट आपण बघणार आहे, तो पॅटर्न आहे म्हणजे कांजीपुरमची साडी। पण हा काहीतरी युनिक आहे। कांजीपुरमची जी साडी आहे ना, ती काही युनिक आहे। म्हणजे कशी माहिती का, जी बॉर्डर आहे ना, ती तुम्हाला सिल्वरची दिली गेली आहे। त्याच नंतर जो पॅटर्न आहे ना, अगदी सुंदर हा पूर्ण गोल्डन धाग्याचा पूर्ण याच्यात काम केलं गेलंय, पूर्ण विविंग याच्यात केलं गेलेलं आहे। आपण बघूया ऑल ओव्हर साडी ही कशा प्रकारे आहे। आधी मी तुम्हाला दाखवते ब्रॉकेटचं हे ब्लाउज तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर हे जे आहे हे ब्रॉकेटचं ब्लाउज तुम्हाला ऍड केलं गेलं आणि सिल्वर बॉर्डर याच्यात दिली गेली। आता बघूया आपण ऑल ओव्हर साडी कशा प्रकारे आहे। हे बघा, हा जो पॅटर्न आहे ना, अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातं। हिला म्हटलं जातं कांजीपुरम साडी। आता हे तुम्हाला दाखवले ना, ही तुम्हाला होता पल्लू विथ तुम्हाला होतं ब्लाउज पीस। त्याच्यानंतर आपण ही बघतोय साडी, याच्यात मी तुम्हाला बोलली होती ना, ही जी बॉर्डर तुम्ही बघत आहात ही सिल्वर कलरची आहे। त्याच्यामध्येच तुम्हाला गोल्डन धाग्याचं पूर्ण विविंग याच्यात केलं गेलेलं आहे। म्हणजे पूर्ण हेवी साडी हिला म्हटलं जातं। आणि हिचा जो लुक येतो ना, खूप सुंदर हिचा लुक येत असतो। व्हेरायटीची गोष्ट करू तर आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे, खूप सारे कलेक्शन आहेत। त्याच नंतर आपल्याकडे खूप सुंदर असा छोटासा पॅटर्न आहे, अगदी सुंदर। याच्यामध्ये छोटे बुट्टे ऍड केले गेले आहेत आणि ब्लू कलरचा याच्यात बॉर्डर दिला गेला आहे, अगदी सुंदर। वाव, आणि ही जी आहे सिल्क साडी म्हटली जाते, हिला काठपदर म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो। हिला म्हटलं जातं काठपदराची साडी। बघूया आपण काठपदराची साडी कसे कलेक्शन आहेत। हे जे आपण कलेक्शन ठेवतो ना आपल्या शॉप मध्ये, तर हे जे पॅटर्न असतात ना, हे अट्रॅक्टिव्ह पॅटर्न असतात। अगदी सुंदर तुम्ही बघत आहात, हा जो पॅटर्न तुम्हाला दिसतोय ना, खूप सुंदर वाटतोय। बघत असतील तुम्हाला बॉक्स पल्लू याच्यात दिला गेलेला आहे। आणि कलेक्शन तुम्ही बघत असतील, अगदी सुंदर हे कलेक्शन तुम्हाला भेटून जातं। अगदी याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन धाग्याचं पूर्ण काम ऍड केलं गेलंय विथ ब्लू कलरचा याच्यात दिला गेलाय तुम्हाला सुंदर असा बॉर्डर। मीनाकारी वर्क सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला भेटून जात असतं। त्याच नंतर माझ्याकडे खूप सुंदर आणि अगदी मऊ सिल्क हा भेटून जातो आपल्याला। ऑल ओव्हर जी साडी आहे ना, खूप सुंदर आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला ब्रॉकेट ब्लाउज भेटून जातं। बघूया आपण कशा प्रकारची ही साडी आहे आपल्याकडे। वाव, तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर ही साडी आपल्याला भेटून जाते। त्याच नंतर हे जे मी पॅटर्न्स दाखवते ना, हे जस्ट मी तुम्हाला दाखवते सॅम्पल। जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय अजमेरा फॅशनशी जोडून, तर हे सगळे पॅटर्न तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात। म्हणजे सिंगल पीस नाही भेटत। कुठलेही प्रोडक्ट तुम्ही घेत आहात तर हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असते। तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। आणि एकदम हा जो सिल्क आहे ना, अगदी मऊ सिल्क आहे। तुम्ही बघत असतील इतका सॉफ्ट सिल्क आहे ना, तुम्ही बघत असतील अगदी जशीच्या तशी ही साडी आपल्या बॉडीवरती राहत असते। आणि हिला आपण कसंही वॉश करा, काही दिक्कत नाही आहे। त्याच नंतर अगदी सुंदर पॅटर्न आहे माझ्याकडे ब्लू कलर चार्ट मध्ये। वाईन कलर सुद्धा थोडा त्याच्यात ऍड केला गेलाय। त्याच नंतर आपल्याकडे आहे रेड कलरचा याच्यामध्ये पल्लू। अगदी सुंदर हा पॅटर्न आहे आपल्याकडे। बघूया आपण ऑल ओव्हर साडी कशा प्रकारे आहे। अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। आणि याची जी बॉर्डर केली गेली आहे ना, अगदी सुंदर याची बॉर्डर आहे। जो लुक जी देणारी वस्तू आहे ना, ती आहे म्हणजे बॉर्डर। कारण हा जो कन्सेप्ट आहे ना, याच्यामध्ये बुट्टे ऍड केले गेलेत, हेवी बुट्ट्यांचं पूर्ण काम केलं गेलंय। त्याच नंतर तुम्हाला जी बॉर्डर दिली गेली ना, गोल्डन धाग्याचं पूर्ण याच्यात काम आहे। त्याच नंतर तुम्हाला ही बॉर्डर आहे रेड कलरची आहे। हिला काठपदराची साडी आपण म्हणतो। त्याच नंतर तुम्हाला सुंदर अशी डिझायनर झालरचं काम ऍड केलं गेलेलं आहे। हे सेट टू सेट तुम्हाला घ्यायचे असतात। म्हणजे 4 पीस आहे, 5 पीस आहे, 6 पीस आहे, 7 पीस आहे, सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स असतात। तर कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात। एका सेट मध्ये तुम्हाला 6 पीस 5 पीस आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे अदर कलर राहतात। म्हणजे वेगवेगळे कलर चार्ट भेटतात। अगदी सुंदर हा पॅटर्न येलो कलर मध्ये मी तुम्हाला दाखवते। आणि जो बॉर्डर तुम्ही बघत आहात ना, नाईस, खूप सुंदर हा बॉर्डर तुम्हाला भेटून जातो विथ पल्लू। जो तुम्ही बघत आहात ना, रिच पल्लू तुम्हाला दिला गेलाय। याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, सुंदर असा पूर्ण कॉपर जरीचा काम केलं गेलंय, अगदी सुंदर याच्यामध्ये। आणि जो फ्लावर्स दिले गेले आहेत ना,
जे सूर्यफूल असतं ना, आपल्या गावाकडे म्हणत असतात, सूर्यफूलचा जो बुट्टा दिला गेला याच्यामध्ये, अगदी लुक वाईज जी ही साडी आहे खूप सुंदर आहे. त्याच नंतर याच्यात ऍड केले गेले सुंदर असे बॉक्स सारखे डिझाईन याच्यात ऍड केली गेली आहे. कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे खूप सारे आहेत आणि हे जे काम असतं ना, म्हणजे पूर्ण विविंगचं असतं. याचा कपडा तयार होतो, त्याच्यानंतर कपड्यानंतर याला कलर केला जातो, कलर नंतर याच्यावर प्रिंट केली जाते, सगळ्या प्रकारची प्रोसेस होऊन मग आपल्याकडे येत असतं, आपल्यापर्यंत हा प्रोडक्ट येत असतो. त्याचनंतर माझ्याकडे आहे अगदी सुंदर ग्रीन कलर, डार्क ग्रीन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. खूप सुंदर हा पॅटर्न मला दिसतोय. याच्यात पूर्ण तुम्हाला मीनाकारी वर्क केलं गेलेलं आहे, तुम्ही बघत आहात. याच्यात पूर्ण तुम्हाला मीनाकारीचं काम केलंय. वाव, खूप सुंदर ही साडी तुम्ही बघत आहात. आणि जी बॉर्डर तुम्ही बघत आहात ना, खूप सुंदर याची बॉर्डर तुम्हाला भेटते. मीनाकारी वर्क याला म्हटलं जात असतं. आता मीनाकारी वर्क का म्हणतात हो, मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा जो तुम्ही बॉर्डर बघत आहात ना, बॉर्डर मध्ये हा पिंक कलर आहे, हा रेड कलर आहे. हे जे धागे आहेत ना, हे धाग्यांना म्हटलं जातं मीनाकारी वर्क याला म्हटलं जात असतं. याची जी ओळख असते ना, ही मीनाकारी म्हणून ओळखली जात असते. याचा जो तुम्ही लुक बघत आहात ना, खूप सुंदर याच्यात लुक केलाय. बुट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन केला गेलाय. त्याच्यानंतर तुम्हाला गोल्डन धाग्याचं काम आहे. व्हेरायटीची गोष्ट करू ना, तर आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असतील पूर्ण विविंगचं काम आहे. म्हणजे तुम्ही हे पॅटर्न्स बघत आहात ना, हे जे आहेत ना, हे तुम्हाला धागे भेटतायत. तुम्ही बघत असतील हे सगळे जे आहेत हे धागे आहेत. म्हणजे तुम्हाला हिला कसंही वॉश करा, काहीही दिक्कत नाही आहे. म्हणून जे पण तुम्ही काही प्रोडक्ट घेऊन राहिलेत, सिल्क साडी घेतायत, मग तुम्ही प्रिंटेड साडी घेतायत, लेस बॉर्डर साडी घेतायत, कमी रेंजचे घेतायत, मीडियम रेंजचे घेतायत की हाय रेंजची क्वालिटी घेतायत, सगळ्या प्रकारचे कुठलेही पॅटर्न घेतायत, सगळ्या प्रोडक्टांची तुम्हाला गॅरंटी दिली जात असते. सगळे तुम्ही जर का कमी पण घेतायत त्या वस्तूची तुम्हाला सुद्धा गॅरंटी दिली जात असते. एवढं असतं. जशी तुम्हाला क्वालिटी येणार, म्हणजे जसे प्राइस असणार तशा प्रकारे तुम्हाला क्वालिटी भेटत असते. जर का कमी रेंजची पण तुम्हाला पाहिजे, अवेलेबल आहेत. सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय, नवीन वर्ष येते, तुम्हाला माहिती येतं, त्याच विचारानुसार तुम्ही बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकतात. आणि कलेक्शन आपल्याकडे खूप सारे आहेत. घरी बसून बिझनेस करा की तुमचं शॉप असेल शॉपने करा, गाव असेल की शहर असेल, कोणीही बिझनेस स्टार्ट करू शकतात. हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं? सिल्क साडी, कांजीपुरम साडी, काठपदराची साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन करायला विसरू नका. अजूनही कुठला व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत नक्कीच येणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. जातोया. नमस्ते.